प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या वागण्यामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये गुण अवगुण ह्या बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपण एखाद्याला आपलं म्हणून स्वीकारतो तेव्हा आपण त्याच्यातले गुण आणि अवगुण हे दोन्ही स्वीकारलेले असतात. परंतु जेव्हा ती व्यक्ती आपण आपली म्हणून स्वीकारतो त्यावेळेला आपलं पण एक कर्तव्य असतं किंवा आपली पण एक अशी प्राथमिकता असावी की त्या व्यक्तीमधले अवगुण आपण कशा प्रकारे दूर करू आणि त्यामधल्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांना वाव कसा देता येईल यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. कारण ती व्यक्ती आपण आपली मानलेली असते, आपल्यासोबत असते, म्हणून या गोष्टी आपण करत असतो. त्या व्यक्तीचे जे सुप्त गुण आहेत त्या गुणांना जर वाव दिला, चांगले गुण असतील ते, आणि त्या चांगल्या गुणांना वाव जर भेटला तर त्या व्यक्तीचं आयुष्य हे चांगलं होईल आणि पर्यायानं ती व्यक्ती आपल्यासोबत आहे म्हणून आपल्यासुद्धा आयुष्याचा उद्धारच होत असतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या अनेक अभंगामधून या सर्व गोष्टींविषयी ते वेळोवेळी सांगतच असतात. त्यांच्या एका अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती, अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. या अभंगामधून संत तुकाराम महाराज हेच सांगू इच्छितात की अवगुण जे माणसं असतात, ज्या माणसांच्या अंगी, या जगामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांच्या अंगामध्ये अवगुण आहेत, वाईट गुण आहेत किंवा त्यांना योग्य गोष्टींची जाण नाही आहे, नेहमी चुकीच्याच गोष्टींवर त्यांचा भर असतो. अशा माणसांची नेहमी जीवन जगत असताना हे आयुष्यामध्ये फजितीच होत असते. त्यांना वारंवार त्यांच्या याच गोष्टींचा त्यांनाच त्रास होत असतो. पर्यायानं त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना देखील ह्या अवगुणांचा त्रास होत असतो. परंतु हे अवगुण कसे असतात आणि ह्याचं काय असतं आणि कशा प्रकारे दूर केले पाहिजेत यावर प्रत्येकानंच विचार करायला हवा. ह्या अवगुणांमुळे ह्या लोकांची नेहमीच फजिती होत असते. आपण एखादं भांडं चांगलं की वाईट हे समजू नये, परंतु ते योग्य आहे की अयोग्य आहे याची जाण नेहमी ठेवावी. जगामध्ये असे काही असतात गोष्टी की जे चांगल्या आणि वाईट या तराजूमध्ये तोलून चालत नाहीत. बऱ्याच चांगलेल्या असलेल्या गोष्टी अयोग्यसुद्धा असू शकतात आणि बऱ्याच वाईट असलेल्या गोष्टी ह्या योग्यसुद्धा असू शकतात. परंतु हे प्रत्येक त्या काळानुसार असतं, त्या गोष्टीनुसार असतं. म्हणून कधी वाईट गोष्टीची निवड करावी असा अर्थ होत नाही किंवा चूक गोष्टीची निवड करावी असाही अर्थ होत नाही. तर ती गोष्ट योग्य असली पाहिजे आणि चांगलीही असली पाहिजे. तर त्याचं गुण आणि त्याचं प्रमाण हे आयुष्यामध्ये आपल्याला दिशादर्शक ठरत असतं. नाहीतर आपलीसुद्धा अवगुणांच्या असलेल्या जसे लोक असतात, ज्या गुणामुळे ते अवगुण ठरतात ते गुण आपल्यामध्ये देखील दिसू लागतात किंवा तसल्या प्रकारचा त्रास हा आपल्याला सुद्धा होऊ शकतो. तुकाराम महाराज पुढे अभंगामध्ये असं सांगतात की विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी. म्हणजे एखादं जर भांडं चांगलं आहे वाईट आहे हे पाहावं, तुम्ही ते भांडं योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा पाहावं. चांगलं वाईट ह्याचा विचार न करता योग्य अयोग्य याचा जास्त विचार करावा. एखादं विष तांब्याच्या वाटीत भरलंय म्हणून ते लगेच प्यावं हे इथं अपेक्षित नाही आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपली खूप स्तुती करतो म्हणून त्याला आपल्या जवळ ठेवावं, त्याच्यासोबत आपण नेहमी वावर करावा हे योग्य नाही किंवा हे इथं अपेक्षित नाही आहे. कारण ती व्यक्ती आपली स्तुती विनाकारण जर करत असेल तर त्या स्तुती करण्यामागं त्या व्यक्तीचा काही ना काही, कुठं ना कुठं हा धूर्त हेतूसुद्धा असू शकतो आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे आणि वेळीच अशा अवगुणांच्या व्यक्तीपासून आपल्याला सावध होता आला पाहिजे. बरेच लोक देवाप्रती आपला खूप चांगला भाव आहे असं म्हणून मिरवतात, दाखवतात, परंतु तो त्यांचा भाव हा शुद्ध नसतो. देवाप्रती जर भावना ठेवायची असेल, देवाप्रती जर तुम्हाला चांगलं वागायचं असेल किंवा देवाप्रती जर तुमच्या मनामध्ये काहीतरी स्थान असेल तर ते शुद्ध असायला हवं, निर्मळ असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वावा. म्हणजे काय की विनाकारण देवाबद्दल भाव आहे, चांगली माझी भावना आहे, देवाबद्दल मला खूप चांगलं वाटतं असं विनाकारण सोंग त्याचं घेऊ नये. तर तो भाव शुद्ध असावा आणि स्पष्टपणे आपल्या मनामध्ये असावा. अनेक वेळा लोकांच्या प्रचिती असं येतं की लोक हे प्रत्येक गोष्टीचा भाव हा देवाप्रती आहे हे सोंग दाखवायला जास्त मिरवतात आणि सध्याच्या काळामध्ये तर प्रत्येक व्यक्ती ही खोटेपणाचा, मोठेपणाचा हे सोंग घेत असते. का घेत असते? कारण त्याला वाटतं की जगात जर आपण अशा प्रकारचं सोंग घेतलं तरच लोक आपल्याला विचारतील. परंतु हा त्याचा शुद्ध मूर्खपणा असतो, कारण सोंग हे जास्त काळ टिकत नसतं.
जसं की एखाद्या गाढवाच्या अंगावर जर आपण एखाद्या वाघाचं कातडं पांघरलं, परंतु वाघ म्हणून काही वेळेस त्याला त्याची भीती वाटेल, पण ज्यावेळेस तो गाढव ओरडेल किंवा त्याचं रूप समोरच्याला दिसेल त्यावेळेस त्याचा पूर्णपणे वाघाचा जो सोंग घेतलेला असतं ते वाया जातं आणि गाढव देखील मार खाऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारची फजिती ही होत असते. म्हणून शुद्ध हा आपला भाव असला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचं विनाकारण सोंग घेतलं नाही पाहिजे. अवगुणांच्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे आणि नेहमी संगत सोबत ही गुणवान व्यक्तींचीच केली पाहिजे. जे विचारवंत आहेत, हे गुणवान व्यक्ती आहेत,